UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 25 संभाव्य उमेदवार ठरले। पक्षांतर्गत बैठकीमध्ये अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। तर अजित पवारच बारामतीमधून लढणार असल्याचं बैठकीतून स्पष्ट। शिवसेनेची 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल। मुख्यमंत्री शिंदे 1 ते 2 दिवसात यादी जाहीर करतील असा अंदाज। गुलाबराव पाटलांची माहिती। संभाव्य यादीमध्ये कोणतंही तथ्य वाटत नाही। जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असून महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र पत्रकार परिषद घेतील। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी आणि घटक पक्ष मिळून आम्ही किमान 170 ते 175 जागा जिंकू। शिंदे फडणवीस अजित पवार देखील खासगीत महाविकास आघाडीबाबत हाच आकडा देतील। संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने। संजय राऊतांच्या जागा संदर्भातील वक्तव्यानंतर प्रवीण दरेकरांची टीका। धनंजय मुंडे वळसेंची विदर्भातील महाविकास आघाडीच्या माजी मंत्र्यांना साथ। अनिल देशमुख सुनील केदारांच्या दबावामुळे मुंडे वळसे पाटलांकडून वेळकाढूपणा। आशिष देशमुख यांचा गंभीर आरोप। मित्रपक्षावर आरोप करून निवडणुका जिंकता येत नाहीत। महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये। अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं आशिष देशमुख यांना उत्तर। राज्यात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोनच साहेब। राष्ट्रवादीमध्ये आपणच साहेब असल्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचं उत्तर। पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणजे साहेब होणं नाही, कोल्हेंचा टोला। शंभूराज देसाई दगडूशेठ गणपतीच्या चरणी लीन। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे, बाप्पा चरणी साकडं। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। शंभूराज देसाईंची इच्छा पूर्ण होणार नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेच्या मनातील इच्छा। अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। नाना पटोलेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री। भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांचं वक्तव्य। महाराष्ट्रात सत्तांतर झालं तर केंद्रातील सरकार पडणार। नितीश कुमार चंद्रबाबू नायडू भाजपला सोडून जाणार। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सगळ्यात भित्रा प्राणी। मनोज जरांगे यांची फडणवीसांवर भोसरी टीका। लाडकी बहीण नाही तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदेंनीच आणली, महिला स्पष्ट सांगतात। शंभूराज देसाईंनी सुनावली। संभाजीनगरच्या कन्नडमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये घुसखोरी करणाऱ्या भावांचा भांडाफोड। आधार कार्ड महिलांचं आणि अर्जावर नाव पुरुषांचं असल्याचं समोर। शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाची तयारी सुरू। 8 महिन्यांआधीच ठाकरे गटाकडून पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज। स्थानिक विभाग प्रमुखांकडून 3 वेळा स्मरणपत्र दाखल। माझ्यावर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे कोण? अंधारे मूळच्या शिवसैनिक आहेत का? बुरखा वाटपानंतरच्या टीकेनंतर यामिनी जाधव यांचा सवाल। लोकप्रतिनिधी म्हणून यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटप। पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणूक काढण्यापेक्षा मदत केल्यास गैर काय? संजय शिरसाट यांचं वक्तव्य। आरक्षणासंदर्भातील विधान केल्यानं राहुल गांधी विरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन। भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसचं देखील आंदोलनानेच प्रत्युत्तर। राहुल गांधींच्या भूमिकेशी सहमत आहात का याचा खुलासा करा। आरक्षणासंदर्भातील भूमिकेवरून पंकजा मुंडेंचं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना आव्हान। कथित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर। 10 लाखांच्या जात मुचलक्यावर केजरीवालांना जामीन। प्रधानमंत्री आवास योजनेतून चर्मकार आणि डबेवाल्यांचे घराचे स्वप्न 3 वर्षात पूर्ण होणार। 12,000 घरांची निर्मिती होणार। 500 चौरस फूट आकाराचं घर 25 लाखात मिळणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।